कोरोना काळात अनेक जण घरात बंद होते. लहान मुलांचं शिक्षण, खेळ आणि छंद सगळंच थांबलं होतं. मात्र याच काळात कोल्हापुरातल्या शुभ्रा खाडे हिला संगीताची गोडी लागली. सुरुवातीला ती छोट्या छोट्या प्रार्थना आणि गाणी म्हणू लागली. तिचा मधुर आवाज ऐकून आईवडिलांनी तिच्यातली गायन कला ओळखली आणि तिला संगीताचं शिक्षण देण्यास सुरुवात केली. शुभ्राचे वडील सचिन खाडे यांनी आपल्या दोन्ही मुलींना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे मोठ्या मुलीच्या 10वी पासून ते आजपर्यंत त्यांच्या घरात टीव्ही बंद आहे, कारण मुलींनी शिक्षण आणि कलेवर लक्ष केंद्रित करावं अशी त्यांची भूमिका आहे. शुभ्रानं राज्यभरातल्या अनेक गायन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तिची अनेक गाणी सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झालीत. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर तिच्या गायकीला मोठी लोकप्रियता मिळू लागली. माझा संगीताचा खरा प्रवास लॉकडाऊन काळापासून सुरू झाला. त्यावेळेला मला घरी बसून खूप कंटाळायचा, म्हणून बाबाने काहीतरी छंद जोपासावा म्हणून संगीताच्या क्लाससाठी मला ॲडमिशन घेऊन घातले. त्यावेळेला मग सुरुवातीला खूप असं कंटाळा वाटायचं, कारण क्लासिकल म्हणलं की ते खूप कंटाळा वाटायचं. मग त्यानंतर जरा इंटरेस्टिंग वाटायला लागलं, आवड निर्माण झाली जास्त, त्यामुळे मी कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला मी रोहित पाठक सरांच्याकडे शिकत होते आणि सुरुवातीला शिकल्यानंतर अशी इच्छा होती की कुठलं तरी आपलं गाणं एक टाकावं सुरुवात म्हणून. तेव्हा मी हीच आमची प्रार्थना ही प्रार्थना टाकली होती. त्यावेळेला मला त्यामुळे मला खूप खरा सपोर्ट तिथून सुरुवात झाला. थोडी थोडी लोक मला ओळखायला लागलीत. म्हणजे कुठे ना कुठेतरी असं खूप आपण काहीतरी करू शकतो असं भावना निर्माण झाली होती. 1.5 वर्षानंतर मग मी प्रल्हाद जाधव सरांच्याकडे आता शिकत आहे. त्यांच्याकडे मी सुगम संगीत आणि शास्त्रीय दोन्ही शिकते. बाबांनी मला खूप स्पर्धेसाठी म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नेले होते. सातारा, परत वाईला, परत आमच्या कोल्हापुरात पण राज्यस्तरीय होतात तिकडे. महाविजेते झाले तेव्हा खरं तर खूप मस्त वाटत होतं. मी या शो मध्ये फायनल महाअंतिम सोहळ्याच्या वेळेला चंद्र आणि कळीदार कपुरीची मेलडी सादर केली होती. माझ्यासोबत अजून एक मोठी गायिका होती, शरयू दाते. या शोमुळे माझी अनेक गाणी तिथे गायलेली खूप फेमस झाली, जसं की अंबाबाईचा गोंधळ. परत मला त्या शो मध्ये सचिन काकांसोबत, परत आदर्श दादासोबत, वैशालताईसोबत गायची संधी मिळाली. हीच खूप मोठी भावना होती. दरम्यान एका चॅनलच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 4 मध्ये शुभ्राने सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी तब्बल 6,000 स्पर्धकांनी ऑडिशन दिलं होतं. मात्र अंतिम फेरीसाठी फक्त 12 जणांची निवड करण्यात आली. शास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत, लोकगीत आणि चित्रपटगीत अशा विविध प्रकारातली गाणी सादर करत शुभ्रानं परीक्षकांची मनं जिंकलीत. अभिनेते सचिन पिळगावकर, गायक आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी तिच्या गायकीचं विशेष कौतुक केलंय. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या शो मध्ये राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणहून खूप छान गाणारी मुलं आले होते. पहिल्या 1-2 एपिसोडला मला दडपण आलं होतं. त्यानंतर तिथला माहोल कळाल्यानंतर मी फ्रीली आपले स्वतःचे 100% देण्याचा प्रयत्न केला. या शो मध्ये मोठमोठ्या कलाकारांसमोर गाण्याची संधी मिळाली, त्यांच्यासोबत काम करता आलं, याचा मला खूप आनंद होतो. आणि या शेवटी मी कोल्हापुरात ट्रॉफी घेऊन आले, याचा मला खूप अभिमान आणि खूप छान वाटतंय. महाअंतिम फेरीत शुभ्रानं आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर विजेतेपद सुद्धा पटकावलं. प्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी यांच्या हस्ते तिला ट्रॉफी, सन्मान चिन्ह आणि 3 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. शुभ्राच्या या यशानंतर तिच्या मूळ गावी म्हणजेच पन्हाळा तालुक्यातल्या चव्हाणवाडीत जल्लोषाचं वातावरण बघायला मिळालं. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावकऱ्यांनी तिची भव्य मिरवणूक काढली आणि आपल्या गावच्या लेकीचं उत्साहात स्वागत केलं. कोरोनात सुरू झालेला एक छोटासा छंद, आई वडिलांचा विश्वास आणि स्वतःची जिद्द याच जोरावर शुभ्रा खाडे आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे आणि अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे.